तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आणि 12th मॅननी देखील उपस्थित राहायचंय. रुपेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपये ऋषीसाठी आलेत आणि टीमसाठी 1000 रुपये आलेत. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. विनयच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचलीये 4 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडवरती विनय आपल्याला पाहायला मिळतोय. विनय पावशे मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आदेश येत आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 5 या आकड्यावरती चांगला असं बॅटल पाहायला मिळतोय. विनय जीवन आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय समोर संजू केने आपल्याला पाहायला मिळतोय. विकी दादाचं मी विशेष असं कौतुक करेल, कारण एक चेंडूच होता आणि तो म्हटला की चालेल मला तो चेंडूने देखील मी खेळेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, साईल येतोय डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर मध्ये आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये धावा जास्त बनताना पाहायला मिळाल्या नाहीत, परंतु जसे जसे दिवस होत जातील तसे जसे जर पाहायला गेलं तर पिच ही बॅटिंग साठी पोषक अशी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर एक चौकार आला, एक सिंगल आली, एक डबल आला आणि एक डॉट बॉल देखील आलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील 8वा सामना आपण पाहू शकतो. आयोजन आणि नियोजन याचा देखणा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग 2024चा हा दैदिप्यमान थरार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भरधाव वेगाचा चेंडू पडल्यावरती मात्र अतिरिक्त जर पाहायला गेलं तर गती मिळाली होती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. मित्रांनो, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. डबल एस ची बॅट हरवली आहे. ज्या कुणाला मिळाली असेल किंवा ज्यांनी कोणी पाहिले असेल प्लीज आमच्यापर्यंत आणून द्यायची विनंती आहे. डबल एस ची बॅट एक हरवली आहे. ज्या कोणाला मिळाली असेल त्यांनी आम्हाला आणून द्यायची आहे. पहिली षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती येत आहेत. आदेश आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये विशेष असं कौतुक करेल आदेशचं, कारण जर पाहायला गेलं तर संजू पहिल्याच 2 चेंडूंवरती वेस्ट ऑफ हाईट बीमर टाकलं होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 1 मिनिट मॅच थांबवायची. एम्पायर येस, बॅट मिळाली आहे. नक्कीच हे विशेष आहे कांबा गावाचं. अगदी ज्या ज्या वेळेला कुठली गोष्ट हरवते आम्ही अनाउन्समेंट करतो आणि अगदी विदिन 1 मिनिट ती गोष्ट मिळते. कांबा गाव म्हटलं तर कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असणारं नाव. सातत्याने गाव कसा असावं तर कांबा गावासारखं असावं, जिथे प्रत्येक घराघरामध्ये आपण पाहतो अगदी प्रत्येक जण मिळून मिसळून राहत असतो. प्रत्येक गावातला जर पाहायला गेलं तर
त्यांना चेंडू चॉईस दिला नव्हता, एकच चेंडू होता तोच त्यांना दिला होता, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 2 चेंडू दिले जातात त्यापैकी एक चॉईस करायचा असतो. मॅच बॉल द्यायचे. विनयचं देखील मी विशेष असं कौतुक करेल, एक खरा स्पोर्ट्समॅन आहे तो देखील. दुसऱ्या षटकाची होती सुरुवात. आदेश पावशेचा हा बॉल फटका सुंदर विनयच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. डबल डिजिट, डबल फिगर, डबल 1, 11 धावा. धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर आदेश पावशे आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती फटका सुंदर आहे. मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती झालेली मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळते. नशिबाचे 7 बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार. डीजे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं दुहेरी धाव, त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्ही संघ तुल्यबळ आपण पाहू शकतो. दोन्ही संघ सेम कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली अशी फटकेबाजी केली जातीय विनयच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चौकारचे मात्र आलेत. पंचांकडे कटाक्षर टाकण्यात येतोय. मी नक्कीच उल्लेख करेल, विनय असा खेळाडू आहे, जर बॅटची कट लागली असती तर मात्र त्याने पंचांकडे पाहिलं देखील नसतं, अपील देखील केली नसती, तो स्वतः निघला असता. एक ट्रू स्पोर्ट्समॅन जर कोण असेल तर तो विनय आहे. मागच्या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी फिल्डरने अपील केली नव्हती, परंतु त्याआधी आपण पाहू शकतो विनय निघला होता. हीच ओळख आहे विनयची. व्हाईट बॉल आपण पाहतोय. व्हाईटच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यावेळेस आपण पाहतो कॅचची अपील केली जाते त्यावेळेला मेन पंचांकडे अपील करायची असते. हे देखील नियम आहेत. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करू शकत नाहीत. चेंडू घुशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय सामना 50-50 असं आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 17 धावा धावफलकावरती आहेत. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळतीये. व्यासपीठ आपण पाहू शकतो सुसज्ज आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतात मान्यवरांची मांदी आई. आणि आपण पाहतोय अगदी ऐतिहासिक असा ग्राउंड. खाडी मैदान देखील अशाच प्रकारचा आहे. तो मैदान देखील बाउंड्री डायमेन्शन्स अशाच प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतो 18 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्ती होण्यासाठी अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. दोन दिवस जर पाहिलं तर येणारे 3 दिवस कामा प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आज रात्री देखील आपण खासदार क्रीडा संग्राम पाहणार आहोत. त्यामध्ये देखील डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशी ती स्पर्धा पाहायला मिळतीये. 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे. 1,25,000 टोटल प्रथम पारितोषिक आहे. 75,000 दुसरं पारितोषिक आहे. 50 तिसरा पारितोषिक आहे आणि 5 पारितोषिक जे मात्र 25,000चे आहेत. संध्याकाळी जर पाहायला गेलं तर अंबरनाथ असेल, त्यासोबतच चक्की नाक्याला ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर मात्र अजून एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. सोमवारपासून धर्मवीर चषक देखील आपण पाहणार आहोत. पहिले 3 दिवस फक्त डे फॉर्मॅट आणि त्यानंतरच्या 4 दिवसांमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये धर्मवीर चषक हा आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम शहापूर संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयजी भगत जे मात्र प्रमुख आयोजक आहेत त्या स्पर्धेचे आणि त्यामध्ये देखील मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओपन लॉटचे सामने असतील, अनेक मातब्बर संघ जे मात्र त्या स्पर्धेमध्ये ऍक्शन मध्ये असतील. न बॅक टू दी क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावरती 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती प्रवेश पाहायला मिळतो. संजू पाहायला मिळतो. संजूचा जर विचार केला तर एक अप्रतिम असो गोलंदाज आहे. समोर जर पाहिलं तर त्याच्यात गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. विनय येतोय. दोन्ही एकाच संघामधून एक गाव एक फॉर्मॅट यासाठी खेळत असतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु सिंगलवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाती जाऊन पोहोचली आहे. 20 या आकड्यावरती चांगला असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जातोय. दोन्ही संघ तोडलेबळ, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने ऍक्शन मध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20 आहे. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 55 ते 60 लागली तर मात्र खेळामध्ये चेजिंग होत असताना मजा येईल ती मात्र शंका नाहीये. सर्व सामने एकतर्फी होत असताना आपण पाहिले. फक्त एक सामना आपण पाहिला ज्यामध्ये जीबी ब्लास्टर संघ अगदी पराभवाच्या जवळ होता. तिथून मात्र त्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी, विकास यांच्या माध्यमातून झकास अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर योगेश यांच्या माध्यमातून देखील चांगली अशी गोलंदाजी पाहिली आणि त्यांनी मॅच जिंकले होते. अन्यथा सर्व सामने जर पाहिले तर एकतर्फी होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एसपीके सुपर किंग्स संघ देखील एकतर्फी मॅच हारणार होता परंतु त्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केलं पूर्ण प्रकारे. दोन धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. इथे फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन 2+ विकेट टोटल आपण पाहतोय. 2 धावा ऍड होतील आणि त्यासोबत फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या NPB पावशेपाडा या संघाला. नवीन फलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गस्थ आहे. हा तिसरा आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो कांबेकरांची मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. भेटीला आली आहे. 3 दिवसांचा थरार आपण पाहू शकतो. 10 संघ इन ऍक्शन मध्ये. तिथून मात्र एक संघ विजयाचा गुलाल उधळेल. एक संघाच्या कपाळावरती विजयाचा गुलाल असेल. कुठला तो संघ असेल यासाठी चुरशीच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये 8, उद्याच्या दिवसामध्ये 8 सामने आपल्याला पाहायला मिळतील शेड्यूल नुसार. आणि त्यानंतर मात्र टाइम जर मिळालं तर अजून 2 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. वेळेच्या अभावी टाइम जर मिळालं तर 2 मॅचेस अजून आपण कव्हर करणार आहोत. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. पहिली मॅच उद्या ठीक 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय.
8 वाजता चेंडू पडेल या गोष्टीची नोंद करायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, एकदा होती कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सातत्याने जर पाहायला गेलं तर आदेशच्या माध्यमातून चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं जात आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, त्यासोबतच जर पाहायला गेलं तर फिल्डिंग असो, तिन्ही क्षेत्रांमध्ये आदेशच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इनफिल्डमध्ये आपण पाहतोय 4 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. शॉटमध्ये थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, धावसंख्या धावफलकावरती 23 आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय एनपीबी पावशीपाडा संघ, कारण तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि 23 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 9च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, फिल्डिंग चांगली झाली आहे. डीप मध्ये आपण पाहतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सातत्याने मोठी फटके मारायचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क होत नाही, एलिव्हेशन प्रॉपर मिळत नाहीये आणि त्याच्या अभावी सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलं जातं. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 24 या आकडावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च झाल्यात. धाबाच्या स्वरूपामध्ये एक विकेट देखील प्राप्त झाली आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय डीप मध्ये, फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल धाबेवरती समाधान मानावं लागतंय. आपण पाहू शकतो मॅचला कव्हर करतायत मिस्टर कन्सिस्टंट सुमित चोरगे, ज्यांच्या माध्यमातून मॅच कव्हर केली जाते. एकमेव असं खेळाडू आहे ज्यांच्यावरती मागच्या 2 सीझन मध्ये 10 कॅप्टन्सनी 10 संघ मालकांनी बोली लावली होती, असे आपले सुमित सर पाहायला मिळतात. एकमेव खेळाडू आहे. 10 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. नो +1 टोटल 2 धाबा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. फुकट ते पौष्टिक असं आपण सातत्याने म्हणत असतो आणि त्याचा स्वाद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नो +1 टोटल 2 धाबा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती 27 पाहायला मिळते. पुढील चेंडू जो मात्र फ्री हिट असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राज जर पाहिला तर आता नटून थटून आलाय. कॉलेजमध्ये देखील खूप जास्त तयार होऊन जातो. जोंधई कॉलेजमध्ये जर चेंडू ओला झाला असेल किंबहुना फुटला असेल तर नवीन चेंडू दिला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू जर फुटला, हरवला किंवा ओला झाला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 3 षटकांसाठी अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा हा चेंडू असेल आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जाईल का, हा मोठा प्रश्न असेल. आतापर्यंत रेस्ट ऑफ फाईट बीमर संजूच्या माध्यमातून आपल्याला 3 पाहायला मिळालेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त बाउन्स घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधूर असं संगीत.
चला पंचांची वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल, पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये जीवन दोरे आणि विनय अशी जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती, सलामीला आलेली. त्यानंतर मात्र जीवनला 10 या आकड्यावरती परतावं लागलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो विकी आणि विनय सध्याच्या स्थितीला आहेत. विकी आणि विनय असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती जर पाहिलं तर आपल्याला विनय पाहायला मिळतोय. विनय पावशे एक हार्ड हिटर फलंदाज आहे. साहिल येतोय. साहिल पावशे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती तयार. आपल्या स्पिल मधील पहिलं सांगी कोट्यातीला 4था षटक घेऊन तयार आहे. बॉलर तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न पूल केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक होते. थोडीशी मिसजमेंट. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या माध्यमातून येतोय. संघर्षाचं शंकनात फुंकणारा हा 4. पहिल्या चेंडूवरती पूल केला गेला होता. मिड विकेटला टार्गेट करण्यात आलं होतं. थोडीशी मिसजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. सूर्यकिरण डोळ्यावरती आदेश पडली आणि त्याच्या माध्यमातून मिसजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. एकदा कंप्लीट होती. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. फेकी देखील चांगली होतीये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आपल्याला पाहायला मिळतीये 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौथ्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. वेगवान गोलंदाज आहे साहिल. म्हटलं तर एक वेगवान गोलंदाज. त्यासोबतच दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता देखील साहिलकडे असा सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. गोलंदाज आहे बॉलिंग मार्क वरती. एका बाजूला विनय आणि दुसऱ्या बाजूला विकी असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. कॅमेरापेक्षाही तीक्ष्ण नजर जर कोणाची असेल ती आहे आमच्या विकास दादांची. अगदी त्यांना समजतोय टप्पा कुठे पडतोय, किती वळण घेतोय. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व विकास दादा. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्याच्या मात्र साहिल पावशेने. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचतीये 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी. एका बाजूला यंग टॅलेंट, दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी. असे एकाच गावातले 2 खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आमने सामने आहेत. चला जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये. खूप जास्त अवधी लावला जातोय. जास्त टीम हँडल घेऊ नका. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली झाली लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या फटक्यांना कन्वर्ट केला जात नाहीये. प्रॉपर ज्या वेळेला तुम्ही बॅट आणि चेंडूचा संपर्क करतात त्या वेळेला मोठे फटके येतात आणि त्या वेळेला धावा जास्त बनतात. परंतु इथे बॅटच्या एज लागतात. किंबहुना ज्यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होतोय थोडीशी बॅट देखील फिरते. 37 धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. या 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण सर्व पाहू शकतो, अनुभवू शकतो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 37. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक या 4थ्या षटकामध्ये.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. प्रति षटकामागे 9.25 ची सरासरी मेंटेन केली जाते. चला जास्त टीम ऑर्डर घ्यायचं नाहीये. चेक 11 संघाला विनंती आहे आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. चेक 11 कांबा टीमला विनंती आपण जास्त अवधी घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली या 37 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय मॅच एका बाजूला एनपीबी पावशेपाडा, दुसऱ्या बाजूला जगदंबा एंटरप्राइजेस कांबा असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील युवराज येत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये झेल आणि मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज बाद होतोय. विनय पावशेला परतायला लागते माघारी. झटका बसत असताना एनपीबी पावशेपाडा या संघाला. पहिले चेंडूवरती जर पाहिलं तर विकेट प्राप्त करून दिली आहे. युवराजने आपला संघ कुठेतरी बॅकफुट वरती होता तिथून मात्र फ्रंटफुट वरती आणायचा असेल तर बॉलिंग करत असताना विकेट घेणं गरजेचं होतं आणि तो विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भास्कर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. चेंडू घोषंकित क्षेत्रामध्ये पाठवायचं होतं परंतु जर पाहायला गेलं चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि त्यानंतर एकदा विकवटली गेली. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 38-38 या आकड्यावरती. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 5चा वेग घेतलेला चेंडू होता. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. कलेक्शन थोडस खराब होतं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर लिंबाच्या स्वरूपात 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला संघर्ष सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी ब्रेड अँड बटरची संधी होती. खराब चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद होतो. अजून एका विकेटचं पतन विकी धाबाच्या स्वरूपात बाद.
चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. चौकार आला तर एकूण 50 धावा पाहायला मिळतील, षटकार आला तर 51 धावा पाहायला मिळतील, सिंगल आला तर मात्र 46 धावा पाहायला मिळतील. काय येईल हा मोठा प्रश्न असेल. फलंदाज बाद होतोय आणि अशा रीतीने 5 षटकांचा बाजूके समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 45-46 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मॅच 45 धावा धावफलकावरती 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. विनंती असेल ती म्हणजेच फिल्डिंग टीम एनबीबी पावशेपाडा, चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. 45 धावा धावफलकावरती 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. जर विचार केला तर JK11 संघाची डेप्थ फार चांगली आहे. त्यांच्याकडे जो बॅटिंगचा भरणा आहे तो फार मोठा आहे. आदेश आणि त्याच्या समवेत आपण पाहू शकतो साहिल असतील आणि साहिल समवेत देखील आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर सारे खेळाडू आहेत जे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. पण पाहू शकतो एकीकडे आदेश असतील, दुसरीकडे समीर असतील, ते आउट झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात साहिल देखील आहेत. त्यामुळे 3 धाकड फलंदाज आहेत आणि चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतात. पहिली मॅच वन साइड आपल्याला पाहायला मिळाली, जी मात्र JK11 संघाची सिंगल हँडेडली ती मॅच जिंकली. 2 ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केली होती आणि आता मैदानावरती 45 धावा कुठल्या गेल्यात, 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. अजय चव्हाण जे JB ब्लास्टर मध्ये खेळत होते ते अनुपस्थित राहिलेत, त्यामुळे त्यांना 3 वर्षांचा बॅन असेल, याची नोंद आपण करून घ्यायची आहे. अजय चव्हाण यांना 3 वर्षांचा बॅन असेल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. JK11 कांबा विपक्ष NPB पावशेपाडा अशी लढत मैदानावरती 46 धावांचे लक्ष. नमस्कार मंडळी, सर्वांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. कांबा प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 4 आणि या 4थ्या सीझन मध्ये आपल्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रमांक 1 आणि शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे मैदानावरती, आपण पाहू शकतो. मात्र शेवटची मॅच, चला विनंती असेल JK11 संघ, आदेश सर चला आपल्या संपूर्ण टीमला घेऊन आपण उपस्थित राहायचं आहे, मॅच साठी रेडी राहायचं आहे आणि आपल्या सलामवीर खेळाडूला घेऊन आपण मैदानावरती मार्गक्रमण करायचं. सलामीची जोडी मैदानावरती लवकरात लवकर पाठवायचे JK11 संघ, हे रिक्वेस्ट असेल. चला विनंती असेल JK11 संघ, आपण आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवायचे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. जर या मॅचचा विचार केला तर तब्बल 45-43 मिनिटं एका इनिंगला गेलेत. 43 मिनिटं आपला गाव आहे, आपल्या सर्व संघ आहे, त्यामुळे आपण काही बोलू देखील शकत नाही. मात्र डिसिप्लिन पाळणं फार गरजेचं, ही विनंती असेल. समीर आणि आदेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल JK11 कांबा या संघासाठी. तर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील जीवन दोरे या पहिल्या षटकामध्ये.
46 धावांचं लक्ष आदेश आणि समीर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आदेशचा विचार केला तर पहिल्या सीझनचा बेस्ट बॉलर आणि समीरचा विचार केला तर पहिल्या सीझनचा बेस्ट बॅटर असे दोन खेळाडू. आणि सागर दादा देखील रेसमध्ये होते, मात्र एका धावेने आपण पाहू शकतो ते देखील त्यांना मात घ्यावी लागली. मात्र समीर आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय. जय दादा देखील होता आणि योगेश दादा देखील होता आणि आदेश देखील होता. त्या तिघांमध्ये बॉल आउट झाले आणि त्यामध्ये आदेशला बेस्ट बॉलर मिळालं. मैदानावरती फटका सुंदर फक्त दिशा दाखवली. सिंगल झाली आड. एका धाव्याच्या साथीने धावफलक झालं ओपन. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील एकी आकड्यावरती. वन ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला, जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो एक धावार्चित झाली आहे. अजूनही आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचंय टीम, स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही संघ JK11 कांबा NPB पावशेपाडा दोन्ही संघ चला या मॅच मध्ये आपल्याला वेळ वाचवणं फार गरजेचं. जरूर शेवटची मॅच असेल तरी देखील सभासाच्या आतमध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करायची आहे. आपटी बार फटका सुंदर मिडॉनचा खेळाडू झालाय. बीट चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये हा पहिला हिट, पहिला ब्लास्ट फलंदाजच्या बॅट मधून, हा खणखणीत प्रहार चौकार. स्टाईल मध्ये खेळलेला फटका, एलिव्हेशन नव्हतं, मात्र डिस्टन्स फार मिळालं आणि त्याला अनुषंगून 4 धावा ऍड झाल्या. व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वायडिश लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, मिड विकेटच्या दिशेला, त्यामुळे मिड ऑन मिड ऑफ आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ खाली आहे. अगदी तेच पाहिलं आणि त्यानंतर हिट अप्रतिम. मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. वायडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये 2 धावा जोपर्यंत कंप्लीट केल्या जातील तोपर्यंत फील्ड केली जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 7 आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. जीवन धुरे आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत आपण पाहू शकतो 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते. आदेश आहेत. आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला समीर पाहायला मिळतील, ज्यांच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर. विनय असतील, सिंगल कंप्लीट झाली आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो फील्ड करण्यात आलेली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. खूप चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हार जीत होत राहते, क्रिकेटचा भाग आहे, मात्र कभी कभी जीतने के लिए हारना पड़ता. हार के जीतने वाले को बाजीगर करते हैं. आज रात्र होईल, रात्रीनंतर पुन्हा एकदा सकाळ होईल. सकाळमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला चान्स मिळेल, त्या संधीचं सोनं करा. काय माहिती 2 मॅच 2 जिंकले तर मात्र पुढील फेरीमध्ये बॉल आउट किंबहुना सुपर ओव्हर, सुपरच्या आधारे तुम्हाला पुढील फेरीमध्ये संधी देखील मिळेल. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, मात्र मनगटांवरती तुमचं विश्वास असणं गरजेचं आहे. मैदानावरती आपण पाहू शकतो सिंगल ऍड झाली. टीमची टोटल 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती. 46 धावांचं लक्ष मैदानावरती चीज करायचं. पहिल्या षटकाची होती आपण पाहू शकतो. 5 चेंडू समाप्त आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंड वरती समीर. मैदानावरती फटका सुंदर पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर असतील, खूप मोठी चेज आहे दोघांसाठी. दोघांच्या माध्यमातून झालेली मिस्टेक आणि बॉल इथून मात्र 2 धावांसाठी गेलाय. बाउंड्री चेक साठी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी बाउंड्री चेक साठी करण्यात आलेली आहे. आपण दूध का दूध और पानी का पानी करू.
चौकार असेल, 4 धावा. बघा इथे चेक केलाय. पाय जो होता तो बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि चौकार आलाय. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती होत असताना समाप्त आणि टीमची टोटल चौकाराच्या साथीने आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे ती मात्र 13 आहे आकड्यावरती. 12th मॅन आहे आपला, 12th मॅन आहे. बघा 12th मॅन आहे त्याला विचारा. बोल माईक मध्ये बोल. चौका आहे चौका. हा शाबाश. धावसंख्या धावपलकावरती 13. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. स्विचेस जबेंचं लक्ष असताना आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आता मात्र चला सुरुवात करा प्लीज विनंती असेल. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. संजय गावंडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सध्याच्या स्थितीला. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल कारण कॅमेरामॅनने देखील शेवटच्या चेंडूपर्यंत कॅमेऱ्यावरती अगदी नजर ठेवली होती. कॅमेरा जो मात्र चेंडूला फॉलो केला आणि आपल्याला क्लिअर अँड कट नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळालं. दूध का दूध और पाणी का पाणी. मैदानावरती फटका सुंदर स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास प्रॉपर टायमिंग आणि बेमिसाल जोड बॉल सीमा पार नजाकत बरा चौकार. माध्यमातून आपल्याला हेच पाहायला मिळतोय. लावतोय मॅप आणि शोधतोय गॅप आणि गाडीला पोहोचवतोय डेस्टिनेशन वरती. अगदी मैदानावरती पहिल्या मॅच पासून तो अशाच प्रकारची कामगिरी करतो. गॅप शॉट सिलेक्शन करतोय. ताकद नाही तर नजाकत. हार्डवर्कच्या पेक्षा स्मार्ट वर्क फार महत्वाचं आहे आणि इंजिनियर येतो त्याला देखील माहिती आहे स्मार्ट वर्क फार गरजेचं आणि मैदानावरती त्याच्या माध्यमातून तेच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार वन्स अगेन. आता अजून एक फटका बघा. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. 4 धावा. करायची असेल कसं वाटत असेल. सूर्यकुमार यादव 360 डिग्री तो खेळतो आणि हा देखील 360 अंश खेळणारा खेळाडू आहे. फिल्डिंगच्या हिशोबाने खेळणारा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट आहे आणि मैदानावरती खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून. टीमची टोटल 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 46 टार्गेट आणि गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस वन्स अगेन सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे ॲटची एज आणि त्यानंतर आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने धावफलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोचतील बघता बघता 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या स्थितीला. दुसरं मार्गस्थ संजय गावंडे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये जीवनच्या माध्यमातून 13 धावा खर्च झाल्या. आदेश आणि समीरी जोडी मैदानावरती. अभेद्य फेळी या पहिली मॅच देखील 10 विकेट्सने जिंकली असा संघ आता मात्र या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करतोय. फटका सुंदर पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीरच्या बॅट मधून क्लास आणि क्लास चौकार.
फटका सुंदर आहे, शेप मध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल, सिंगल होईल 8. समीरला माहिती आहे चौकार आलाय, प्रेशर रिलीज झालाय. आता मात्र सिंगलने आपण या मॅच मध्ये राहू शकतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटची मॅन्युअल त्यांनी देखील वाचली, ज्या मॅन्युअलचा पहिला धडा असतो की अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. मैदानावरती त्याच्या माध्यमातून देखील तेच केलं गेलं. चौकारावरती नंतर सिंगल म्हणजे याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट मैदानावरती या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं. टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे, स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील आदेश. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 28 या आकड्यावरती. बघा उद्या 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या सकाळी 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला चेंडू 8 वाजता पडेल याची नोंद करून घ्या. चला मॅच त्वरित सुरू करायची आहे. आपण पाहू शकतो संध्याकाळचे सत्र आणि थंड हवेची झुळूक देखील आपल्या समोरून गेली आहे. आता मात्र वातावरण थंड होत जाईल. बघा उद्या आपण परवाचे सामने देखील कव्हर करणार आहोत, कारण परवाच्या दिवशी आपल्याला 10 ते 11 सामने कव्हर करायचे. सो वेळेअभावी आपल्याला उद्या जास्तीत जास्त सामने कव्हर करावे लागतील याची नोंद करून घ्या. उद्या आपण 10 सामने कव्हर करू. परवाचे देखील 2 सामने उद्याच खेळवले जातील. पहिला आणि दुसरा सामना जो मात्र परवाचा उद्या शेवट आपण खेळणार आहोत 9 आणि 10व्या नंबरचा, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर विलासला आपण पाहू शकतो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळते. समीकरण 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असं विजयाचं समीकरण पाहायला मिळतं. मैदानावरती गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. यावेळेस चांगला चेंडू, फटका सुंदर आहे, फक्त दिशा दाखवली, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल, मिसफील्ड झाली आहे. संजयच्या माध्यमातून झालेली मिड विकेट मध्ये मिसफील्ड आणि त्यावरती 2 धाव्यांची मोहर. आता समीकरण पाहायला मिळतोय 17 बॉल 16 धाव्यांची गरज. 17 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतो. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज असताना इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्यात. आता मात्र आपण पाहू शकतो धावा घेत असताना थोडंसं चलबिचल नक्की होतील आदेश, कारण चौकारांचा त्यांचा खेळ आहे. चौकार फार चांगल्या प्रकारे गॅपशॉट सिलेक्शन पाहायला मिळतं. मात्र ज्यावेळेस फील्ड खुली होते त्यावेळेस मैदानावरती आपण पाहू शकतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्याचे आदेश चलबिचल होतात. सुटकेचा निश्वास घ्यायचा असेल तर मात्र प्रेशर रिलीजिंग शॉट खेळावा लागेल. आपण पाहू शकतो खूप मोठी गॅप आहे स्वीपर कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कुठल्याही प्रकारचा फिल्डर नाही आहे, कदाचित ती एरिया भेदू शकतात. डीप मध्ये मिड विकेट आपण पाहू शकतो, डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ. यावेळेस फटका सुंदर कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटच्या दिशेला गेला. इथे झालेली वन्स अगेन मिस्टेक, दुसरी धाव देखील कंप्लीट. सातत्याने चूक आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू म्हणतोय संजय कुठे आहे, मला त्याच्याकडेच जायचंय. मात्र त्याच्या माध्यमातून देखील चुकांवरती चुका होत चालल्यात. 2 मिसफील्ड आणि 2 धावा मिसफील्डच्या 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या स्थितीला तिसरं मार्कस आहे, डबल डॉट आणि डबल. आतापर्यंत 3 चेंडू झाले, 4 धावा बहाल केल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानावरती फटका सुंदर, स्वीपर कव्हरच्या दिशेला बॅकफुटला आल्यानंतर फटका सुंदर आहे. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आहे. याला म्हटलं जातं रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट समीर आणि आदेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. रनिंग घेतल्यावरती बघा ते थोडासा सुटकेचा निश्वास घेत आहेत, कारण ज्यावेळेस रनिंग करता त्यावेळेस भरपूर जास्त स्टॅमिना जो मात्र तुमच्या माध्यमातून घालवला जातो. भरपूर सारा दम लागतो. अगदी म्हटलं जातं की मर्यादेपेक्षा जास्त पळायचं दम लागतो. आणि मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता एकदा स्प्रिंटर सारखा तुम्हाला पळावं लागतं. चेंडूवरती देखील नजर, त्यासोबत स्प्रिंट देखील करावे लागतं. ज्यावेळेस 2 फलंदाज पळतात त्यावेळेस 1 धाव कंप्लीट होते. त्यामुळे खऱ्या अर्थानं खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मैदानावरती फटका सुंदर, मी म्हटलं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप आहे आणि तिथूनच बॉल निघून आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. आदेशच्या पॅट मधून आलेला हा दमदार दिमागदार KPL चौकार.
गॅप शॉट सिलेक्शन, स्लिंग शॉट टेकिंग या बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता स्वीपर कव्हरचा फिल्डर आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतो. आता कट केला तर पॉइंटच्या दिशेने चौकार जाईल. मात्र मैदानावरती फटका लाजवाब, घुटना टेक और तमाशा देख, बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले किया इंतजार और फिर किया गेंद पे वार, गेंद को फेक दिया सीमा पार आणि मिळतील धावा 4. याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैदानावरती पाण्याची मागणी केली आहे. 12 चेंडू 4 धाब्यांची गरज, विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 12 चेंडू 4 धाब्यांची गरज, विजयाचं समीकरण ते मात्र J11 संघासाठी असेल. पहिल्या 2 मॅचेस जो संघ जिंकलाय त्या संघाला आता कुशन आहे की तो एखादा सामना जरी हारला तरी देखील त्याच्या क्वालिफिकेशनचे जे चान्सेस आहेत ते देखील प्रबळ असतील. मात्र जे संघ 2 सामने हरलेत त्यांना आता 2 सामने जे मात्र जिंकावे लागतील आणि समोरच्या संघांवरती देखील अवलंबून राहावं लागेल. एक संघ एक सामना जिंकला, एक सामना हरला, अशा संघांना करायचं काय, आता उरलेले प्रत्येक सामने त्यांना जिंकायचे आहेत. आणि आपण पाहू शकतो मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला थोडंसं चित्र जो मात्र स्पष्ट होऊन जाईल. चेंडू 4 धाब्यांची गरज, विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं, थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहील. 12 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. उद्या 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, याची नोंद करून घ्या. सोमनाथ दादा पावशे साहेबांच्या माध्यमातून हा सामना जर J11 संघाने जिंकला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल संपूर्ण संघाला. मजा करा. यावेळेस बॅटची एज सिंगल कंप्लीट झाली. 11 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. 11 चेंडू 3 धाब्यांची गरज. आदेशसाठी सुवर्ण संधी आहे. मॅच जर फिनिश केली तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आदेशसाठी. 11 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. जीवन पाहायला मिळत आहेत मैदानावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे थोडीशी झालेली मिस्टेक आणि एकदा वाट, 22ची एकदा वाट आणि समीकरण 10 चेंडू 2 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे प्रथम चव्हाण. 10 चेंडू 2 धाब्यांची गरज. मैदानावरती फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेली मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज. 9 चेंडू आणि 1 धावेची गरज. बघा उद्या परफेक्ट 7:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचंय. 8 वाजता पहिला बॉल पडेल यात शंका नाहीये. जर लेट संघ उपस्थित झाले तर त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मैदानावरती आपण पाहू शकतो सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे J11 संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम J11. हार्ड लक, टफ लक पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. NPB पावशेपाडा या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत ज्याने खूप चांगली कामगिरी केली असा आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच